Hello dear students, welcome in my YouTube channel EduChange. Today we are going to learn a new lesson from Standard 6th English. It is 4.5 a book review. George Secret Key to the Universe. तर मित्रांनो आजच्या या पाठामध्ये आपण जॉर्ज सिक्रेट की टू द युनिवर्स या पुस्तकाचं परीक्षण पाहणार आहोत. आता मित्रांनो पुस्तकाचं परीक्षण म्हणजे काय म्हणजेच अ बुक रिव्ह्यू म्हणजे काय हे आपण सुरुवातीला पाहूया. तर बुक रिव्ह्यू म्हणजेच एखाद्याने ते पुस्तक वाचल्यानंतर त्या पुस्तकातील सर्व घटनांची, सर्व पात्रांची, त्या पुस्तकातून जो संदेश आपल्याला दिला आहे त्या संदेशांची जी तपशीलवार माहिती लिहिलेली असते त्याला म्हणायचं बुक रिव्ह्यू. आता हे बुक रिव्ह्यू करण्यामागचा उद्देश काय असतो तर अख्खं पुस्तक वाचण्या अगोदर जर आपल्याला त्या पुस्तकाची थोडीशी कल्पना जर मिळाली तर कदाचित आपल्यामध्ये जिज्ञासा निर्माण होते आणि आपण ते पुस्तक वाचावं अशी त्यामागे अपेक्षा व्यक्त केलेली असते. सो दॅट टुडे इन धिस व्हिडिओ वी आर गोइंग टू लर्न अ बुक रिव्ह्यू ऑफ अ नॉवेल George Secret Key to the Universe. In this lesson, first of all, I will read each sentence, each line of this lesson and I will try to translate each line into good Marathi. Okay? I hope you all are ready with me. So, let's start. George's dad is an ardent environmentalist. तर जॉर्जचे वडील हे एक उत्साही पर्यावरणवादी आहेत. आर्डंट म्हणजे उत्साही आणि एन्व्हायरमेंटलिस्ट म्हणजे पर्यावरणवादी. पर्यावरण वाचवण्याचं काम करणारी जी महत्त्वाची काही माणसं असतात त्यापैकी एक. इन फॅक्ट बोथ हिज पेरेंट्स आर कन्व्हिन्स्ड दॅट मॉडर्न इन्व्हेन्शन्स ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी हॅव कॉज्ड अ लॉट ऑफ डॅमेज ऑन द अर्थ. पहा, खरं तर त्याच्या आईवडिलांची अशी खात्री झाली आहे की विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या आधुनिक शोधांनी पृथ्वीवर खूपच नुकसान केलेले आहे. पहा, या ठिकाणी काही महत्त्वाचे शब्द आहेत नवीन, ते पण आपण समजून घेऊया जाता जाता. कन्व्हिन्स्ड म्हणजे खात्री पटणे त्यांची, आणि इन्व्हेन्शन्स म्हणजे विज्ञानाचे शोध, सायन्स अँड टेक्नॉलॉजी म्हणजे विज्ञान व तंत्रज्ञानाचे शोध. तर या गोष्टींनी पृथ्वीवर खूप काही नुकसान केलं आहे असा त्यांचा समज झालेला आहे, खात्री पटलेली आहे. दे आर कमिटेड टू द कॉज ऑफ सेव्हिंग द प्लॅनेट. मग त्यांनी काय केलेलं आहे, त्यांनी या ग्रहाला म्हणजे आपल्या पृथ्वीला वाचविण्याच्या कामाला बांधून घेतलेले आहे. कमिटेड म्हणजे बांधून घेणे. दे यूज अ बायसिकल इन्स्टिड ऑफ अ कार. तर ते कारऐवजी सायकल वापरतात. There is a ban on TV and computers in their house. त्यांच्या घरामध्ये दूरदर्शनच्या आणि संगणकाच्या वापरावर बंदी घालण्यात आलेली आहे. बॅन म्हणजे बंदी. They don't buy things like bread and biscuits. तर ते ब्रेड आणि बिस्किट यांसारख्या वस्तू विकत घेत नाहीत. They eat only vegetarian and home cooked food. ते म्हणजे त्याचे आईवडील त्यांच्या घरामध्ये ते फक्त शाकाहारी अन्न घेतात आणि घरी शिजवलेलं जे असतं अन्न किंवा घरी तयार केलेलंच अन्न खातात. दे इव्हन यूज कॅन्डल्स टू लाईट द हाऊस टू अवॉइड युझिंग इलेक्ट्रिसिटी. तर ते अजूनही आपल्या घरी मेणबत्त्यांचाच वापर करतात घराला प्रकाशित करण्यासाठी, आणि हे सगळं ते का करतात, टू अवॉइड युझिंग इलेक्ट्रिसिटी. तर ती जी वीज आहे ती वाचवण्यासाठी ते हे सगळं करतात. पुअर जॉर्ज हॅज टू सफर अ लॉट ऑफ जिअरिंग अँड रिडिक्यूल फ्रॉम हिज फ्रेंड्स बिकॉज ऑफ ऑल धिस. पहा, या सर्व गोष्टींमुळे बिचाऱ्या जॉर्जला त्याच्या मित्रांकडून होणाऱ्या उपहास खिल्ली उडवण्याचा त्रास होतो. तर या ठिकाणी एक नवीन शब्द आहेत पहा, जिअरिंग अँड रिडिक्यूल. तर जिअरिंग अँड रिडिक्यूल म्हणजे एखाद्याची टर उडवणे किंवा एखाद्याचा उपहास करणे, त्याला म्हणायचं जिअरिंग अँड रिडिक्यूल. याचा बिचारा जो जॉर्ज आहे त्याला मात्र त्रास होतो. पुढे पाहूया. ॲक्च्युअली जॉर्ज डझंट
think that either the TV or the computer is a bad thing. प्रत्यक्षात दूरदर्शन किंवा संगणक या वाईट गोष्टी आहेत असे जॉर्जला वाटत नसते. आता हा जॉर्ज हा या म्हणजे पुस्तक जे आहे जॉर्जची विश्वाची गुप्त चावी, आपण हे पुस्तकाचं परीक्षण पाहत आहोत. या पुस्तकामध्ये जॉर्ज हा एक मुलगा आहे आणि ते जॉर्जच्या बाबतीत हे वर्णन सांगत आहेत परीक्षणामध्ये. ही हॅज ट्राय टू टेल हिज पेरेंट्स दॅट इट्स पॉसिबल टू सेव्ह द अर्थ युजिंग द कम्प्युटर्स अँड द इंटरनेट. तर जॉर्जने त्याच्या आईवडिलांना असं सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे असतो की संगणक व आंतरजालाचा वापर करून पृथ्वीला वाचवणे शक्य आहे. इंटरनेट म्हणजे आंतरजाल. आज आपण पहा मोबाईलला, प्रत्येक मोबाईलला आपण म्हणतो रेंज आहे का, रेंज आहे का. तर रेंज म्हणजेच काय, तर ते इंटरनेट असतं. म्हणजे हा मोबाईल आपल्या जागतिक एक जे आंतरजाल आहे त्याच्याशी कनेक्ट असतो आणि आपल्याला माहिती उपलब्ध होत असते. तर पुढे पाहूया. बट नो, त्यांनी भरपूर प्रयत्न केला घरामध्ये सांगायचा की बा आपण कम्प्युटर्स आणि इंटरनेट आपण वापरू शकतो, त्याचा म्हणजे पृथ्वीला वाचवण्याशी फारसा संबंध येत नाही, ते वापरूनसुद्धा आपण पृथ्वीचं म्हणजे पृथ्वी वाचवू शकतो. परंतु नाही. इन देअर हाऊस देअर कांट बी एनी डिस्कशन ऑन दॅट इश्यू. त्यांच्या घरामध्ये म्हणजे त्याच्या मम्मी पप्पांच्या देखत अशा कोणत्याही मुद्द्यावर कोणतीही चर्चा होत नाही. इश्यू म्हणजे मुद्दा. जॉर्ज ऑलवेज लाईक्स टू नो व्हाय. तर पहा, जॉर्जला नेहमी का, एखादी गोष्ट का होते हे माहीत करून घ्यायला आवडते. बट हू इज टू आन्सर हिज क्वेश्चन्स. परंतु त्या प्रश्नांची उत्तरे देणार कोण. हिज पेरेंट्स थिंक दॅट ही इज स्टील टू यंग टू अंडरस्टँड ग्लोबल इश्यूज. त्याच्या आईवडिलांना असे वाटते की वैश्विक अडचणींचे जे मुद्दे आहेत ते समजण्यासाठी तो म्हणजे जॉर्ज अजून खूप लहान आहे, तो काही खूप मोठा झालेला नाही असं त्याच्या मम्मी पप्पांना वाटतं. वन डे हाऊएव्हर जॉर्ज अनएक्सपेक्टेडली ॲक्वायर्स अ न्यू फ्रेंड अँड नेक्स्ट डोअर नेबर ॲनी. तथापि एके दिवशी जॉर्जला अनपेक्षितपणे एक नवीन मैत्रीण आणि घरासमोरील शेजारी ॲनी मिळते. तिचं नाव आहे ॲनी. नेबर म्हणजे शेजारी आणि ॲक्वायर्स म्हणजे थोडक्यात त्याला मैत्रीण मिळते, अ न्यू फ्रेंड. ॲनी पाहता, ॲनीज फादर एरिक इज अ ब्रिलियंट सायंटिस्ट अँड एव्हर विलिंग टू आन्सर ऑल ऑफ जॉर्ज क्वेश्चन. तर हे जी ॲनी आहे, ॲनीचे वडील एरिक हे एक बुद्धिमान शास्त्रज्ञ आहेत. बुद्धिमान शास्त्रज्ञ म्हणजे ब्रिलियंट सायंटिस्ट. एव्हर विलिंग टू आन्सर ऑल ऑफ जॉर्ज क्वेश्चन्स. आणि त्यांना जॉर्जच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी ते नेहमीच इच्छुक असतात. एव्हर विलिंग नेहमीच इच्छुक असणे. एरिक हॅज बिल्ट अ सुपर इंटेलिजंट कम्प्युटर नेम्ड कॉस्मॉस. तर एरिकने अतिशय असा महान असा एक कॉम्प्युटर की ज्याचं नाव आहे कॉस्मॉस हा तयार केलेला आहे. कॉस्मॉस हॅज इन्क्रेडिबल पॉवर्स. कॉस्मॉस जो तयार केला आहे त्या कॉस्मॉसला अविश्वसनीय अशी शक्ती आहे. इट कॅन लिटरली ओपन विंडोज on the universe and take you to any planet, star, comet and even to a black hole. तो म्हणजे हा कम्प्युटर जो आहे तो अक्षरशः विश्वावर अनेक खिडक्या उघडतो आणि तुम्हाला कोणत्याही ग्रहावर, ताऱ्यावर, धूमकेतूवर आणि अगदी कृष्णविवराकडे सुद्धा घेऊन जातो. And of course, Cosmos can also bring you back from there. आणि अर्थातच कॉस्मॉस तुम्हाला तेथून परत माघारी सुद्धा घेऊन येऊ शकतो. However, Cosmos depends entirely on the information that is fed into it by people like Eric
who do the research and thinking that can make cosmos work. पहा, तसं पाहिलं तर कॉस्मॉस हा संपूर्णपणे एरिकसारखी जी माणसं असतात, जे संशोधन करतात आणि विचार करतात की कॉस्मॉस कसं काम करेल, अशा लोकांनी त्याच्यात भरलेल्या माहितीवरच अवलंबून आहे. Science can be used for a good cause and a group of good scientists like Eric have vowed to use it for people's welfare. विज्ञान चांगल्या कार्यासाठी वापरले जाऊ शकते आणि एरिकसारख्या चांगल्या शास्त्रज्ञांच्या गटाने विज्ञान लोकांच्या कल्याणासाठी वापरण्याचे व्रत घेतलेले असते. पहा, ओढ म्हणजे व्रत घेणे किंवा शपथ घेणे. इथे ओढ शब्द आहे. पहा, पुढे वेलफेअर म्हणजे कल्याण, लोकांचं कल्याण. पीपल्स वेलफेअर म्हणजे लोकांचं कल्याण. अनफॉर्च्युनेटली, दुर्दैवाने, देअर इज वन ऑड अँग्री सायंटिस्ट हू वॉन्ट्स टू यूज सायन्स फॉर हिज ओन सेल्फिश मोटिव्स. पहा, दुर्दैवाने तेथे एक वेगळा असा रागीट शास्त्रज्ञ असतो की ज्याला विज्ञानाचा वापर स्वतःची स्वार्थी उद्दिष्टे ती पूर्ण करण्यासाठी करावा असं त्याला वाटत असतं. आता इथे काही शब्द आहेत. पहा, सेल्फिश म्हणजे स्वार्थी आणि मोटिव्ज म्हणजे उद्दिष्टे. तर हा जो रागीट शास्त्रज्ञ आहे तो इतरांपेक्षा वेगळा आहे आणि त्याला काय वाटते की आपण विज्ञानाचा वापर स्वतःची जी उद्दिष्टे आहेत ती पूर्ण करण्यासाठी करावा. He is planning to steal Cosmos and all of Eric's research so that he can establish his own rule on another planet. इथे पहा की इथे सांगितलं की तो जो शास्त्रज्ञ आहे, रागीट वाईट शास्त्रज्ञ, तो काय करतोय की त्याने काही योजना तयार करायचं चालवलं आहे. त्याला काय करायचं आहे, एरिकचं जे संशोधन आहे, एरिक्स रिसर्च, ते रिसर्च आणि शिवाय त्याचा कम्प्युटर कॉस्मॉस हे सगळं त्याला चोरायचं आहे. म्हणून तशी तो योजना करत आहे. सो दॅट ते चोरल्यामुळे काय होईल, ही कॅन इस्टॅब्लिश हिज ओन रूल ऑन अनदर प्लॅनेट. हे चोरल्यामुळे त्याला असं वाटतं की तो दुसऱ्या ग्रहावर स्वतःचं राज्य प्रस्थापित करू शकेल किंवा स्वतःचे नियमाप्रमाणे तो त्या ठिकाणी जगू शकेल. इट सो हॅपन्स that only George can do something to overcome the wicked plans of the nasty scientist. पहा, आता असं काही घडतं की फक्त जॉर्जच त्या घाणेरड्या शास्त्रज्ञाच्या वाईट योजनांवर विजय मिळवण्यासाठी काहीतरी तो करू शकतो. आता लक्षात आलं असेल तुमच्या की या ठिकाणी तो जो विचित्र असा सायंटिस्ट आहे, शास्त्रज्ञ आहे, त्याचे जे काही डाव आहेत, त्याला जे चोरीचं काम करायचं आहे, हे सगळं कोण थोपवू शकतोय, फक्त हाच आपला जो जॉर्ज आहे, हा या कथेतला जो मुलगा आहे, तो जॉर्जच तो काय करतोय, काहीतरी करतो, कृती ॲक्शन्स करतो आणि तो हे सगळं त्याच्यावर विजय मिळवतो. ही टू ओव्हरकम द विकेड प्लॅन्स ऑफ नास्टी म्हणजे घाणेरडा शास्त्रज्ञ तो थोडक्यात. इफ यू वॉन्ट टू नो व्हॉट ॲडव्हेंचर्स ही अंडरटेक्स and what strategies he has to use to stop the power hungry scientist, you have to read the novel George Secret Key to the Universe. पहा, जर आता तुम्हाला उत्सुकता निर्माण झाली असेल ना की असं त्याने काय केलं त्या जॉर्जने. जर तुम्हाला त्याने कोणत्या धाडसी योजना हाती घेतल्या आणि त्या भुकेल्या शास्त्रज्ञाच्या ज्या योजना आहेत, ज्या शास्त्रज्ञाची शक्ती आहे ती थांबवण्यासाठी कोणती धोरणं वापरली, हे जर तुम्हाला माहीत करून घ्यायचं असेल ना, तर तुम्हाला जॉर्जची विश्वाची गुप्त चावी ही कादंबरी वाचायला हवी. पहा पुढे. द ऑथर ऑफ धिस वंडरफुल ॲडव्हेंचर इज ल्युसी हॉकिंग. या विस्मयकारक उत्कंठा वाढवणाऱ्या प्रवासाच्या लेखिका आहेत ल्युसी हॉकिंग. इथे काही शब्द आहेत पहा. वंडरफुल ॲडव्हेंचर म्हणजे उत्कंठा वाढवणारा प्रवास, थोडक्यात धाडस, साहस. या साहसाच्या लेखिका आहेत ल्युसी हॉकिंग.
The story of the novel is imaginary, but it also includes plenty of charts, photographs, boxes that give you hard facts about our solar system, galaxies, space, and the whole universe. पहा बरं का, ही कादंबरीची जी कथा आहे, स्टोरी ऑफ धिस नॉवेल, इट इज ॲन इमॅजिनरी, तर ती एक काल्पनिक कथा आहे, परंतु त्या कादंबरीमध्ये मात्र पुष्कळ तक्ते आहेत, छायाचित्रे, कोष्टके, की जे तुम्हाला आपल्या सूर्यमाला, आकाशगंगा, अंतराळ आणि संपूर्ण ब्रह्मांडाविषयी कठीण सत्य सांगतील अशा कोष्टकांचा समावेश या पुस्तकामध्ये केलेला आहे. दिस इन्फॉर्मेशन हॅज बीन प्रेझेंटेड इन अ व्हेरी सिम्पल, easy to understand manner by none other than Stephen Hawking, who is said to be one of the greatest scientists of our time. तर ही जी सगळी माहिती आहे, पुस्तकामध्ये दिलेले चार्ट्स आहेत, कोष्टक आहेत, ही सारी माहिती खूप साध्या, समजण्यास सोप्या पद्धतीत दुसरे कोणी नाही तर स्टीफन हॉकिंग, जे ज्यांना आपल्या काळातील थोर शास्त्रज्ञांपैकी एक म्हटलं जातं, असे त्यांनी हे सगळं सादर केलेलं आहे. हिज अचीवमेंट्स आर ऑल द मोर अस्टाउंडिंग ॲज ही इज अ व्हिक्टीम ऑफ मेनी फिजिकल आइलमेंट्स. पहा, ते म्हणजे कोण? स्टीफन हॉकिंग हे अनेक शारीरिक आजारांचे बळी असल्याने त्यांची कामगिरी सर्वाधिक आश्चर्यकारक आहे. पहा, ही हॅज टू यूज अ व्हीलचेअर टू मूव्ह अबाउट अँड युजेस अ कम्प्युटराइज्ड व्हॉइस सिस्टीम इन ऑर्डर टू स्पीक. बघा बरं का, हे जे स्टीफन हॉकिंग आहेत त्यांना आपल्या आजूबाजूच्या हालचालींसाठी चाकांची खुर्ची आणि बोलण्यासाठी संगणकीय आवाज प्रणालीचा वापर करावा लागत असे. पुढे पाहूया. द स्टोरी ऑफ स्टीफन हॉकिंग्स ट्रायम्फ ओव्हर हिज फिजिकल डिसॅबिलिटीज इज इटसेल्फ ॲन इन्स्पायरिंग ॲडव्हेंचर. हॉकिंग यांचा त्यांच्या शारीरिक अक्षमतेवर मिळवलेला जो विजय आहे, ट्रायम्फ म्हणजे विजय, हा जो विजय आहे हाच एक प्रेरणा देणारा साहसी प्रवास आहे, इन्स्पायरिंग ॲडव्हेंचर. द बुक इन्क्लूड्स व्हेरी अट्रॅक्टिव्ह अँड एक्सप्रेसिव्ह स्केचेस ड्रॉन बाय गॅरी पार्सन्स. पुस्तकामध्ये गॅरी पार्सन्स यांनी काढलेल्या खूप आकर्षक व बोलक्या रेखाचित्रांचा समावेश केलेला आहे. अट्रॅक्टिव्ह म्हणजे आकर्षक आणि एक्सप्रेसिव्ह म्हणजे बोलके किंवा व्यक्त होणारे, असे जी रेखाचित्र आहेत, स्केचेस म्हणजे रेखाचित्र, ही गॅरी पार्सन्स यांनी काढलेली आहेत. पुढे पाहूया. इट इज ट्रू दॅट एक्सेसिव्ह यूज ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी कॅन गिव्ह राईज टू सर्टन प्रॉब्लेम्स. हे खरे आहे की आवश्यकतेपेक्षा जास्त विज्ञान व तंत्रज्ञानाचा वापर निश्चितच अशा मोठ्या अडचणींना जन्माला घालतो. बट टर्निंग अवे फ्रॉम टेक्नॉलॉजी इज नॉट द सोल्युशन. परंतु तंत्रज्ञानापासून दूर वळणे हा काही त्यावरील उपाय नाही. सोल्युशन म्हणजे उपाय. That is why the Hawkings have given an important message in this book. म्हणूनच हॉकिंग्स यांनी एक महत्त्वाचा संदेश या पुस्तकातून दिलेला आहे. आता तो संदेश काय आहे पहा. मोर रिसर्च, मोर स्टडीज अँड अ कमिटमेंट टू यूज देम नॉट फॉर सेल्फिश गेन्स बट फॉर द वेलफेअर ऑफ द एंटायर लिव्हिंग वर्ल्ड. अधिक संशोधन, अधिक अभ्यास आणि ते सर्व
स्वार्थासाठी न वापरता संपूर्ण जगाच्या कल्याणासाठी आपण वापरूया, अशी वचनबद्धता बाळगूया, असा संदेश त्यांनी या ठिकाणी शेवटी दिलेला आहे. मित्रांनो, या पाठाचं इंग्रजी जे भाषांतर आपण केलेलं आहे. आय होप यू ऑल हॅव अंडरस्टूड धिस वेल. इफ यू हॅव एनी डिफिकल्टी अबाउट न्यू वर्ड्स or any doubt in your mind, you can ask me question in comment box. I will try to give you answers. I hope you all have understood this lesson very well. So thank you very much. Bye everyone.